नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण एकरेगीमध्ये मराठीचं शुद्धलेखन कसं लिहितात त्याची माहिती समजून घेणार आहोत. त्यापूर्वी मला सांगावेसे वाटते की महात्मा गांधी म्हणतात, खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी समजली जाते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला 10वी-12वीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे असेल तर शुद्ध लेखन मराठीचं खूप महत्त्वाचं आहे. सांगताना आनंद होत आहे की बाहेर तुम्ही जर क्लास लावलात, शुद्ध लेखन मराठी आणि इंग्रजीची फी साधारण 1,500 ते 2,000 रुपये 1-1.5 महिन्याचे घेतात. आपण यूट्यूबला शुद्ध लेखन जे मराठीचं आणि इंग्रजीचं फ्रीमध्ये देत आहोत. फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर बघा, एकरेगीमध्ये शुद्ध लेखन लिहिताना सर्वात प्रथम एकरेगीमध्ये शुद्ध लेखन लिहिणं मराठीचं ही उच्च पातळी आहे. आपण 3री आणि 4थीच्या पुढच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना एकरेगीमध्ये शुद्ध लेखन लिहिण्याचं शिकवत असतो. एकरेगीमध्ये लिहिताना दुरेगी ही रेषा एक काल्पनिक असते, डोक्यातली असते. दुरेगी रेषा बघा, 2 रेषेमध्ये 50% म्हणजे अर्धी रेषा, या पद्धतीने पेन्सिलला सुरुवातीला आपल्याला 2 विभाग करता यायला पाहिजे. 2 भाग झाल्यानंतर बरोबर ही रेषा आपल्या फक्त डोक्यात असली पाहिजे आणि कधीही एकरेगीमध्ये आपण रेषेखाली लिहित असतो. मग एकरेगीमध्ये शुद्ध लेखन लिहिताना आपल्याला अक्षर बघा, भारत या नावामध्ये भा, र आणि त हे 3 अक्षर आहेत. या 3 अक्षरांमध्ये सारखं अंतर असलं पाहिजे. बघा, भा आणि र मध्ये सारख्या प्रमाणात म्हणजे मुंगी जाईल एवढंच जागा असली पाहिजे. र आणि त मध्ये सारखंच अंतर असलं पाहिजे. त्यानंतर एकरेगीमध्ये शुद्ध लेखन लिहिताना 2 शब्दामध्ये सारखं अंतर असलं पाहिजे. बघा, याच्यात भारत, माझा हे 2 शब्द आहेत. याच्यामध्ये हा स्पेस सारख्या प्रमाणात असला पाहिजे. माझा आणि देश यामध्ये सारख्या प्रमाणात स्पेस असला पाहिजे. देश आणि आहे या पद्धतीने सारख्या प्रमाणात अंतर असलं पाहिजे. आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर 2 वाक्यामध्ये सुद्धा सारख्या प्रमाणात अंतर पाहिजे. हे पत्ते पाळल्यानंतरच आपलं एकरेगीमध्ये हस्ताक्षर सुंदर आणि छान होत असतं. त्याच्यानंतर आपण रंगीत तालीम पार्ट 2 मध्ये बघा, स्वरचिन्ह, विलांटी असेल, मात्रा असेल, उकार असेल, हे कशा पद्धतीने लिहितात हे आपण शिकणार आहोत. मग विलांटी लिहिताना ती या पद्धतीनेच लिहिली गेली पाहिजे. पहिला उकार आणि दुसरा उकार या पद्धतीनेच लिहिला पाहिजे. रफार, वरती रफार, कानावर रफार देताना तो अर्धा चंद्र या पद्धतीनेच काढला गेला पाहिजे. नंतर वर 1 मात्रा असेल, वर 2 मात्रा असेल, कानावर 1 मात्रा, कानावर 2 मात्रे असेल. विद्यार्थी हे एकदम चित्रविचित्र काना मात्रा देत असतात. तर या पद्धतीने सिंपल साध्या पद्धतीने तुम्ही वर 1 मात्रा, वर 2 मात्रे दिले पाहिजे. वर 2 मात्रे देताना जी शेवटची रेषा म्हणजे काना असतो त्याच्यातूनच तो वर 2 मात्रे दिला गेला पाहिजे. अनुस्वाराचा जो बिंदू असतो तो भरीव स्वरूपात असला पाहिजे आणि विसर्गाचा बिंदू सुद्धा भरीव स्वरूपात असला पाहिजे. म्हणजेच एकरेगीमध्ये लिहिताना आपण या पद्धतीने रेषा मारल्यानंतर दुरेगीसारखी रेषा तयार झाली पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे विरामचिन्हे असतात मराठीच्या शुद्ध लेखनामध्ये, ते विरामचिन्हे नेमका कुठे देतात ते सुद्धा माहीत असलं पाहिजे. आपण रंगीत तालीम पार्ट 2च्या या घटकामध्ये तुम्हाला सर्व विरामचिन्हे एकरेगीत शुद्ध लेखनाच्या वेळेला कसे लिहितात ते मी तुम्हाला सांगणारच आहे. बघा, स्वल्पविराम या पद्धतीने देतात आणि प्रश्नचिन्ह जर द्यायचं असेल तर वरून तो खाली दिला गेला पाहिजे. उद्गार चिन्ह सुद्धा रेषे खालून या पद्धतीने अक्षराची जेवढी उंची असेल तेवढी दिली गेली पाहिजे. इयत्ता 3री आणि 4थीसाठी आपण ही शुद्ध लेखनाचा सराव घेत असतो. तर बघा, आदर्श शुद्ध लेखन कसं असलं पाहिजे या पद्धतीने तुम्ही दररोज विद्यार्थी या नात्याने जर 5 ओळी एकरेगीमध्ये लिहिलात तुमचे अक्षर 100% या पद्धतीने असं सुंदर आणि छान होईल. बघा, याच्यात काय काय पत्ते आहे. 2 शब्दामध्ये सारखं अंतर आहे.
वर जे मात्रे दिलेले आहेत ते सारख्या प्रमाणात दिसत आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यानंतर विरामचिन्हांचा वापर केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, अक्षरांची उंची ही सारखी असली पाहिजे. नंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, या वाक्यामध्ये वर 2 मात्रे देताना कानामधली जी रेषा आहे त्या वर 2 मात्रे एकाच रेषेत छेदत आहे. त्यानंतर बघा, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह एकरेगीमध्ये लिहित असताना या पद्धतीनेच दिले गेले पाहिजे. स्वल्पविराम कसा असतो आणि तो कशा पद्धतीने लिहावा हे या पद्धतीनेच लिहिला गेला पाहिजे. म्हणून असं सांगतात, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला जर कोणत्याही कामामध्ये यशस्वी व्हायचं असेल, परिपूर्ण व्हायचं असेल, फक्त एकच तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ध्येय दिसलं पाहिजे की प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. सरावानेच कोणतीही गोष्ट साध्य होत असते. जर तुम्ही 1ली ते 10वी पर्यंत असं शुद्ध लेखनाचा एकरेगीमध्ये सराव केलात, तर तुम्हाला 95% पुढे 100% 10वीत मार्क मिळणार, अशी आशा बाळगतो व ही तासिका संपवतो. धन्यवाद.